नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 12 जूनचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. बरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यामध्ये मेघगर्जनेचा पाऊसही पाहायला मिळेल. याचबरोबर उष्णतेची लाटही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम मान्सूनबाबत अपडेट जर पाहिली, मान्सूनने आज पश्चिम बाजूला कोणतीही प्रगती केली नाही. येणार पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून मान्सून ज्या ठिकाणी स्थित आहे त्याच ठिकाणी आहे. मात्र पूर्व बाजूचा विचार केला, पूर्व बाजूला मात्र बिहारपर्यंत मजल मारलेले पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवस मान्सून त्याच ठिकाणी राहणार आहे. म्हणजेच पश्चिम बाजूला म्हणजे महाराष्ट्राचं पश्चिम बाजू असेल त्या ठिकाणी मान्सून अजून 2 ते 3 दिवस कोणतीही प्रगती करण्याची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, राजस्थानचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. आता या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. तसेच अरबी समुद्रातून जे वारा आहे ते गुजरात मार्गे राजस्थान मागून दक्षिणेला सरकतं. त्यामुळे या वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सूनचे जे वारं आहे ते मान्सूनचे वारं उत्तरेला सरकण्यास अडचण निर्माण झालेली पाहायला मिळतं. यामुळे राज्याचा उत्तरेचा भाग संपूर्ण असेल, याच्यामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, याचबरोबर खान्देचा बहुतांश भाग असेल, मराठवाडा विदर्भाचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी उष्णता राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर दक्षिणचा भाग असेल, दक्षिण भागामध्येही पावसाचं प्रमाण हे अत्यल्प पाहायला मिळालेला आहे आणि येणाऱ्या 24 तासामध्ये पाऊस हा कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र काही असे ठिकाणी असेल ज्या ठिकाणी तापमान वाढेल त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सध्याच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, आज रात्री राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार नाहीये. जे ढग पाहायला मिळतात ते ढग म्हणजे कोल्हापूरचा घाटमाथा असेल, सिंधुदुर्गचा घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुण्याचा जो घाटमाथा असेल याच भागामध्ये आपल्याला ढग पाहायला मिळतात. मात्र या ढगामधूनही रात्रीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. जर पाऊस झाला तो एकदम लाईट आणि किंवा तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाहीये. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याच्या काही भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे. कारण की तापमान वाढ झाल्यामुळे पावसाची शक्यता अधिक आहे. लाईटनिंग थंडरस्टॉर्म त्या ठिकाणी पाहायला मिळते. याचबरोबर सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर असेल, काही भाग असेल, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड हा जो पट्टा असेल या भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर लातूर, धाराशिव, सोलापूर असेल, तसेच बीड असेल आणि जालना, परभणी या पट्ट्यात जर पाहिलं, या पट्ट्यामध्ये एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात सांगलीचा दक्षिण भाग असेल, जळगाव, टंबा, आटपाडी, मिरज असेल आणि कोल्हापूर दक्षिण भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दक्षिण भाग या पट्ट्यामध्ये एक दुसऱ्या स्वरूपामध्येच पाऊस पाहायला मिळेल. जास्त पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव हा संपूर्ण पट्टा असेल. या भागामध्येही कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचं तापमान जर पाहिलं म्हणजे मॅक्सिमम तापमान जर पाहिलं, गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, कुरखेडा, धानोरा या ठिकाणी 45-70 डिग्री सेल्सिअस, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, तसेच यवतमाळचा पूर्व भाग, वर्धा, नागपूरचा मध्यवर्ती भाग, अकोला मध्यवर्ती भाग, जळगावपर्यंत हा जो पट्टा जर पाहिला त्या भागामध्ये 42 ते 45 डिग्री सेल्सिअस, अमरावतीचा उत्तर भाग असेल 42 ते 42 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर यवतमाळ जर पाहिलं, यवतमाळमध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस. तसेच वाशिम, बुलढाणा दक्षिण, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर आणि नाशिकचा पश्चिम भाग पूर्व भाग असेल, धुळे आणि नंदुरबार या भागात जर पाहिलं या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस. तसेच लातूर, धाराशिव, बीडचा दक्षिण भाग, सोलापूर, पुण्याचा पूर्व भाग असेल, अहिल्यानगर असेल, नाशिकचा मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. सांगली, सातारा, पुण्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल किंवा पूर्वचा भाग असेल या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा भाग जर पाहिला आणि कोल्हापूरचा दक्षिण भाग जर पाहिला या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मुंबई असेल, या मुंबईमध्येही जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर ठाणे, पालघर, मुंबई, याचबरोबर रायगडचा भाग असेल, रत्नागिरी असेल, पुण्याचा भाग असेल, नाशिक असेल आणि चंद्रपूर या ठिकाणी हीट वेव्ह अलर्ट आहे. म्हणजे उष्णता जास्त राहण्याची शक्यता आहे. उष्ण दमट वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. विदर्भातील बहुतांश भागामध्ये हीट वेव्ह आणि जे वाऱ्याचं विंड स्पीड जे असेल जवळपास 40 ते 60 किलोमीटर प्रति तास एवढं वाढेल. मेघगर्जनेसह पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता असं विदर्भाच्या IMD खात्याने व्यक्त केलं आहे. याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड असेल, धाराशिव, लातूर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर
सोलापूर या ठिकाणी लाईटनिंग थंडरचा येलो अलर्ट आहे. याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यासाठी लाईटनिंग थंडरचा येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी केला. याचबरोबर पुणे पश्चिम असेल, सातारा पश्चिम, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.